क्रिएटिव्ह व्लॉग्समध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर आजची महत्त्वाची आणि बांधकाम कामगारांकरिता अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी. तर चला, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच इसेन्शियल किट पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देणे शासनाचा GR आहे आणि नवीन GR आलेला आहे. नवीन GR नुसार कोणकोणते साधनं मिळणार आहेत बांधकाम कामगारांना, त्याचा संपूर्ण इत्थंभूत पाठपुरावा आपण वाचून घेऊयात. प्रस्तावना: इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचे व सेवाशर्तीचे नियमन करण्यासाठी तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा, आरोग्य आणि त्यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनिमय व सेवाशर्ती अधिनियम 1996 लागू केला आहे. इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996 मार्फत बांधकाम कामगारांची सुरक्षा, आरोग्य व कल्याणकारी योजना यांची अंमलबजावणी केली जाते. उक्त अधिनियमाच्या अनुषंगाने केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार केंद्रीय नियम 1998 पारित केलेले आहेत. त्यास अनुसरून इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनिमय व सेवाशर्ती नियम 2007 प्रसारित करण्यात आलेले आहेत. उक्त अधिनियमाच्या कलम 18 अन्वये राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी करण्यात येत असून त्यांना महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभ दिले जातात. त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत राज्यातील नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांकरिता अत्यावश्यक संच इसेन्शियल किट पुरविणे या योजनेस संदर्भाधीन क्रमांक 5 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. मंडळांतर्गत बांधकाम कामगारांकरिता अत्यावश्यक संच वाटप ही यापूर्वी सुरू असलेली योजना शासन संदर्भाधीन क्रमांक 6 पत्रान्वये संपुष्टात आली आहे. तर ही जे सूचना आहे ही नवीन आहे, हा नवीन शासन निर्णय आहे. तर जुना GR रद्द करून त्यांनी नवीन GR काढलेला आहे. तर योजनेच्या अटी व शर्ती त्यांनी दिलेल्या आहेत. मंडळाकडील नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील. ज्यांनी नोंदणी केलेली आहे बांधकाम कामगार म्हणून यांच्याकरिता हे स्कीम आहे. या पात्रताधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार उपायुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्र सर्व यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच इसेन्शियल किट पुरवण्यात यावे. मंडळांतर्गत पात्र बांधकाम कामगारांना पुरवायच्या अत्यावश्यक वस्तू संच इसेन्शियल किटमध्ये खालील वस्तूचा समावेश असावा: पत्र्याची पेटी 1-2, प्लास्टिकची चटई 3, धान्य साठवण कोटी क्षमता 25 किलो, धान्य साठवण कोटी 22 किलो, नंतर आहे 5 नंबरचं बेडशीट, 6 नंबर चादर, 7 नंबर आहे ब्लँकेट, 8 नंबर साखर ठेवण्याचा डबा क्षमता 1 किलो, नंतर आहे 9 चहा पावडर ठेवण्यासाठीचा डबा 500 ग्रॅम, नंतर आहे वॉटर प्युरिफायर 18 लिटर करिता. नंतर आहे मंडळांतर्गत नोंदणीत सक्रिय जीवित कामगारांना अत्यावश्यक संच पुरवण्यावर ई निविदा पद्धतीने प्रक्रिया राबवण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. त्याकरिता ई निविदा प्रक्रियेअंतर्गत नोंदणीकृत नामांकित व अनुभवी संस्थेच्या निवडीबाबतचा प्रस्ताव मंडळाने शासनास सादर करावा. तसेच या संपूर्ण प्रक्रियेकरिता उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक 1/12/2016 रोजीचा शासन निर्णय व त्यामध्ये वेळोवेळी केलेल्या सुधारणांमधील तरतुदीचे काटेकोर पालन करावे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या सुधारित अत्यावश्यक संच मधील वस्तूचे दर, पुरवठा, वाहतूक, वितरण सर्व करासहित निश्चित करण्यात यावे. नंतर अत्यावश्यक संच निविदा स्वीकृत करण्यापूर्वी अत्यावश्यक संच मधील वस्तूच्या दर्जाची शासनमान्य प्रयोगशाळेकडून तपासणी व खात्री करून घ्यावी. तसे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच अशा वस्तूंची पात्र लाभार्थ्यास वितरणाची कार्यवाही करावी. तर अशा प्रकारे आपण जो GR आहे तो GR परिपूर्ण बघितलेला आहे आणि जवळपास या सर्व प्रोसेसला 1 ते 2 महिने जाणार आहेत. 1-2 महिन्यानंतर ज्या
कामगारांनी नोंदणी केलेली आहे आणि मागच्या स्कीममध्ये त्यांचा नंबर लागलेला नसेल तर या स्कीममध्ये त्यांचा नंबर लागणार आहे. तर जो काही विहित नमुन्यातील अर्ज आहे वगैरे ते तुम्ही काढून घ्यायचा आहे, तो भरून व्यवस्थित स्वतःजवळ ठेवून द्यायचा आहे. ज्यावेळेस हे अर्ज मागतील त्यावेळेस आपल्याला तो अर्ज दाखल करायचा आहे आणि नंतर आपण या सुविधेचा लाभ घेऊ शकतो. अशा प्रकारची नवनवीन माहिती बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.